नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. सुशांत सिंगच्या मृत्यूच्या नंतर आज तागायत त्या संपूर्ण प्रकरणाची खडानखडा माहिती माध्यमांच्या द्वारे लोकांच्या समोर येते आहे. पण ती माहिती जसजशी एक एक पाऊल पुढे सरकते तसतसा त्या माहितीच्या संदर्भातला वाद वाढत चाललाय. त्यात माध्यमांची भूमिका काय, त्यात माध्यमांची भूमिका कोणाच्या तरी सांगण्यावरून आहे का, आणि इतकंच काय तर ही सगळी माध्यमं ही कोणाच्या तरी इशाऱ्यावरून काम करतायत का, असे अनंत प्रश्न उभे केले जात आहेत. एका बाजूला छापील वर्तमानपत्र आहेत, दुसऱ्या बाजूला वृत्तवाहिन्या आहेत, तिसऱ्या बाजूला सोशल मीडिया अर्थात समाज माध्यम आहेत. या तीनही अभिव्यक्तीतल्या माध्यमांच्या मधली स्पर्धा ही सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची माहिती देण्याचं मूळ काम बाधित करते का, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो. आणि हे सगळं घडत असताना ज्यांच्यावर तपासाची जबाबदारी आहे ती तपास यंत्रणा, ज्यांच्यावर न्याय मिळवून द्यायची जबाबदारी आहे ते कायदेतज्ञ माध्यमांना स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतायत का, हे सुद्धा विचारायला हवं. आणि त्याचीच चर्चा आजच्या दिवशी लक्षवेधीमध्ये. सुशांतच्या मृत्यू प्रकरणामुळे माध्यमांच्या खांद्यावर कोणाची बंदूक? या चर्चेत आपल्याबरोबर कोण कोण सहभागी होत आहे त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो. आपल्यासोबत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी, त्याचबरोबर आपल्यासोबत कायदेतज्ञ आहेत ॲडव्होकेट गणेश सोवनी. माझ्याबरोबर या पॅनलवर माझे काही सहकारी पत्रकार मित्र आहेत, त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. ज्येष्ठ पत्रकार आणि आता विश्लेषकाच्या भूमिकेत असलेले उज्ज्वल त्रिवेदी आपल्यासोबत आहेत. तसंच ज्येष्ठ पत्रकार SM देशमुख आणि नरेंद्र वाबळे. नरेंद्र वाबळे यांच्याकडे एक आणखीन जबाबदारी आहे, ती म्हणजे ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि पर्यायानं ते मराठी पत्रकारितेच्या सध्याच्या आघाडीचं नेतृत्व करतात, असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. SM देशमुखांचा महाराष्ट्राला चेहरा संघर्षशील पत्रकार म्हणून परिचित आहे. चर्चेची सुरुवात करूयात. माझा थेट आणि पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला आपल्या सोबत असलेल्या नरेंद्र वाबळेंना आहे. नरेंद्र वाबळे, माध्यमांना ज्या पद्धतीने जबाबदार ठरवलं जाते आणि त्यात सुद्धा वृत्तवाहिन्यांवर सर्वाधिक आगपाखड केली जाते ती छापील मुद्रित माध्यमातल्या पत्रकारांच्याकडून, ती गरज आहे का? आणि अशा पद्धतीनं सुशांत सिंग प्रकरणाचं कव्हरेज हे वृत्तवाहिन्या अधिक चुकीचं करतायत, हे ठासून का सांगितलं जात आहे? कशाची पोटदुखी आहे? मला वाटतं की सुशांत सिंग प्रकरणामध्ये बराच भाव केला जातोय. कारण आपण जर पाहिलं तर 2 डॉक्टर्सनी ज्यांनी सुशांत सिंगला तपासलं होतं त्यांनी सांगितलं होतं त्याला नैराश्याने ग्रासलेलं होतं आणि बायपोलर डिसऑर्डर हे जे मेडिकल टर्म आहे ते त्यांनी त्या बाबतीत वापरलं. म्हणजे ही सरळ सरळ एक आत्महत्येचं प्रकरण आहे. पण असं असताना ज्या प्रकारे त्या बातम्या दिल्या जात आहेत त्या मला वाटतं निश्चितच स्वागतार्ह नाही. आणि काल CBIने जाहीर केलं, CBIने म्हटलं की ह्या ज्या बातम्या ज्या आहेत ह्या कपोलकल्पित आहेत, माध्यमांमधून येणाऱ्या बातम्या कपोलकल्पित आहेत, त्या फॅक्ट्सवर आधारित नाहीत, सत्यावर आधारित नाहीत. जर CBI जर असं बोलत असेल, CBI जर अशा प्रकारे आरोप करत असेल तर आणखीन आपण काय बोलणार? आणि मी तर म्हणेन की याला CBI जबाबदार आहे. जर माध्यमं कपोलकल्पित बातम्या देत असतील तर CBIने त्याचं अधिकृत वृत्तांत जाहीर न केल्यामुळे माध्यमांना आपल्या सूत्रांकडून बातम्या काढाव्या लागतात आणि मग त्यातून म्हणजे नरेंद्र बाबळे आपण मान्य करता की माध्यमांना सूत्रांकडून बातम्या काढायला लागतात. उज्ज्वल त्रिवेदी आहेत माझ्यासोबत. उज्ज्वल जी, एक बात आप बता दीजिए, बेहतर तरीके से आप मुंबई में इतने सालों से रह रहे हैं, मराठी भी समझ ही चुके होंगे, क्या मीडिया अपने तरफ से चीजों को खंगाल रही है या फिर चीजें उन तक पहुंचाई जा रही? उज्ज्वल. उज्ज्वल, मेरा सवाल आप तक पहुंचा होगा शायद. कई शाम जी, जिस तरह से एक ऑफिशियल स्टेटमेंट जारी किया इस मामले में और सीधे तौर पर कहा कि कई सारे समाचार पत्र और कई सारे न्यूज चैनल्स समाचारों को तोड़ बरोड़ कर पेश कर रहे हैं बिना हमारी अनुमति लिए,
और ये भी कह दिया गया कि एम्स ने ये कह दिया है कि जो सुइसाइड थ्योरी है उस पर जांच कर रही है सीबीआई, और मर्डर थ्योरी को रूल आउट कर दिया। इस तरह के बहुत से समाचार आ रहे थे। तो कल शाम ही सीबीआई ने एक ऑफिशियल स्टेटमेंट भी जारी किया है। तो कहीं ना कहीं ये बात अब साफ होती जा रही है कि बहुत सारे फेक न्यूज फैक्ट्रीज भी चल रही हैं, और जिस तरह से खबरों को तोड़ मरोड़ कर अपने हिसाब से पेश किया जा रहा है उस तरह से भी हो रहा है। कुछ समाचार पत्रों ने भी इस पर सवाल उठाए हैं कि जो न्यूज चैनल्स हैं वो अलग तरह से खबरों को दिखा रहे हैं। तो बहुत कुछ है जो इस समय मीडिया की भूमिका को कटघरे में खड़ा करता है। लेकिन उज्जवल, क्या आपको लगता है कि मीडिया ड्रिवन है, किसी ना किसी के कहने पे चल रहा है? बिल्कुल है, बिल्कुल है। आपको हमने लगता है देखा- ऐसे? और क्या जी क्या हाँ, केवल बिल्कुल। टीवी चैनल ड्रिवन है या प्रिंट भी ड्रिवन हो चुका है? देखिए, मैं न्यूज चैनल्स को बहुत क्लोजली मॉनिटर कर रहा हूं, और यहां पर मीडिया दो हिस्सों में बटा नजर आ रहा है। एक तो जो पीआर पेड मशीनरी के तहत उनके हाथों में खेल रहा है मीडिया, वो है, और दूसरा है जो थोड़ी निष्पक्षता की तरफ दिखा रहा है, समाचार या फिर जनता की आवाज जिसको हम कहें वो दिखा रहा है। तो इलेक्ट्रॉनिक मीडिया तो निश्चित रूप से दो धड़ों में बटा हुआ है। अच्छा, ठीक आहे. हमारे साथ एस.एम. देशमुख है. एक अगला सवाल उन तक लेके जा रहा हूं. एस.एम. देशमुख, दोन प्रकारची मतं इथे समोर आली. माझा आवाज पोहोचत असेल आपल्यापर्यंत? आपण फोनच्या द्वारे आमच्याशी जोडले गेलेले आहात, त्यामुळे बोलाल तेव्हा आपला फोटो स्क्रीनवर येईल. एस.एम. देशमुख, माध्यम निष्पक्षपाती वागत नाहीत या निष्कर्षाप्रत उज्ज्वल त्रिवेदींसारखा एक माणूस आणि त्याचबरोबर नरेंद्र बाबळेंसारखा माणूस जातो. अशा प्रकारचा निष्कर्ष काढण्यात घाई होतीये का? एस.एम. देशमुख. नाही, आम्ही त्रिवेदी असतील किंवा वाघबे असतील, आम्ही माध्यमातले प्रतिनिधी आहोत. तरी सध्या मीडियामध्ये जे काही चाललेलं आहे ते काही आम्हाला कोणालाही मान्य नाही. दोन भागामध्ये त्रिवेदींनी सांगितल्याप्रमाणे दोन भागामध्ये हा मीडिया विभागला गेलेला आहे. ज्या पद्धतीनं राजकारण दोन भागामध्ये विभागलं गेलेलं आहे त्याच पद्धतीनं हा मीडिया देखील दोन गटांमध्ये विभागला गेलेला आहे. काही रियांच्या बाजूने बोलतायत, काही सुशांतच्या बाजूने बोलतायत. तर मला असं वाटतं हे कोणाचं तरी सांगणं, आपण ज्या पद्धतीनं हा एक महत्वाच्या विषयावर चर्चा ठेवलेली आहे, कोणीतरी आमच्या खांद्यावर बंदूक ठेवतंय आणि त्याच्यामध्ये राजकारण करतंय. तर हे कोण आहेत? हे राजकारणी मंडळी आहेत, हे पोलीस आहेत, हे सीबीआय वाले आहेत, हे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने मीडियाचा वापर करतायत आणि आम्ही निमूटपणे ह्या सगळ्या वापराला आम्ही बळी पडतो आहोत. तर मला असं वाटतं की जे काही आपण मुद्दा उपस्थित केला की मीडियाने निपक्ष असलं पाहिजे, तर किमान सुशांत प्रकरणामध्ये तरी आम्हाला असं वाटत नाही की मीडिया निपक्ष पद्धतीनं काम करतोय. की कोणाच्या ना कोणाच्या तरी माध्यमातून हा मीडिया चालवला जातो आहे. गणेश सोवने आणि आपल्यासोबत धनराज वंजारी आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ. मला धनराजजी आपल्याला आधी हा प्रश्न विचारायला आवडेल की माध्यमांना माहिती देण्याचं काम हे सरकारचं आहे. सरकारच्या कडची माहिती जनतेपर्यंत जे पोहोचवतं ते माध्यम. जर माध्यमांना ती माहिती देण्यापासून रोखलं जात असेल आणि माध्यम एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी सरकारी यंत्रणेला प्रश्न विचारत असतील आणि सरकारी यंत्रणा बोलायलाच तयार नसेल, तर जबाबदारी कोणाची की चुकीचं लोकांपर्यंत जाणार नाही? सरकारी यंत्रणा म्हणजे या ठिकाणी पोलीसची तपासी यंत्रणा आपण गृहीत करून बोलूया. बरोबर. तपासी यंत्रणेचं काय आहे की जोपर्यंत तपासामध्ये एखादी गोष्ट स्पष्ट करण्याची गरज नसते तोपर्यंत ती करायची नसते. जरी आपल्याकडे गोष्टी निष्पन्न झाल्या तरी एक इथिकल आणि मॉरल स्टँडर्ड आहे इन्व्हेस्टिगेशनचं. ते स्टँडर्ड सॅक्रिफाय करून आपल्याला कुठल्याही मीडियाला पोलीस तपास यंत्रणा स्वतःहून माहिती देत नाही, हे नैतिक मूल्य आहे. पण आता सीबीआय त्या मार्गाने जात आहे का हा विवादाचा प्रश्न होऊ शकतो. नाही नाही, धनराज वंजारी, फार बरं झालं तुम्ही हा मुद्दा काढलात. मीच हे तुम्हाला विचारणार होतो की मग व्हॉट्सअपचे चॅट कुठून येत आहेत माध्यमांकडे, बँक डिटेल्स कुठून येत आहेत माध्यमांकडे, हे कुठे ना कुठेतरी तपासी यंत्रणेतलं कोणी ना कोणीतरी ठरवून लीक करतंय आणि जबाबदार मात्र माध्यमांना धरलं जातं. बरोबर आहे, तुझं हे पहिलं चॅनल आहे. आज मी अनेक चॅनलवर गेलो, नुसतं पोलिसांवर झोडमार केली जाते, अपमानित केलं जातं पोलीस अधिकाऱ्यांना, आमच्यासारख्या निवृत्त अधिकाऱ्यांना सुद्धा हा मीडिया सोडत नाही. तेव्हा मी एकच सांगतो की अरे तुम्ही ज्या गोष्टी जो निष्पन्न झाला नाही त्याच्यामध्ये उहापोह करून स्वतः जज किंवा स्वतः सीबीआयच्या डायरेक्टरची भूमिका का बजावता? तुझ्या चॅनलवर आज हा विषय पहिल्यांदा येतोय मीडियामध्ये की खरोखर मीडियाच्या खांद्यावर बंदूक घेऊन कोणीतरी चालवतं का? पण प्रसाद, इथे तू हेडिंग फार सुंदर दिलाय की मीडियाच्या खांद्यावर बंदूक घेऊन चालवली जाते, पण गोळी जी लागते
ती गोळी न्याय व्यवस्थेवर बसणार आहे किंवा मग तपास यंत्रणेवर बसणार आहे. अगदी इथं धनराजजी, दाखवून तुम्ही थोडं- तुम्ही तुम्ही ही भूमिका सार्वजनिकरित्या घेतली त्याबद्दल आभार. आणि हे तुम्ही बाहेर जाऊन सांगा की इतरांमध्ये आणि आमच्यामध्ये हाच चर्चेतला फरक आहे. मी Definitely. तुमचा मुद्दा पुढे नेतो. उज्ज्वल त्रिवेदींना एक पटकन प्रश्न, त्यानंतर मी गणेश सोबनींकडे येतो. उज्ज्वल, जिस तरीके से आप सुन रहे हैं, देखिए मीडिया के लिए खबरें लीक करना ये एक बड़ी बीमारी ही फैल गई है जो इन्वेस्टिगेशन की करने की एजेंसियां चल रही है उनके बीच में. और इससे सबसे ज्यादा नुकसान अगर किसी का हो रहा है, एक तरफा मीडिया का हो रहा है और दूसरी तरफ सोसाइटी का हो रहा है. उज्ज्वल, आप बात करेंगे. जी हाँ, निश्चित रूप से जब खबरें छनकर बाहर आती हैं और फिर उन्हें अपने तोड़ मरोड़ कर पेश किया जाता है तो कहीं ना कहीं कुछ गलत खबरें भी चलती हैं, जिसकी वजह से मैंने पहले भी कहा कि सीबीआई को ऑफिशियल स्टेटमेंट जारी करना पड़ा और लोगों के बीच भी कंफ्यूजन बढ़ता है कि इस चैनल पर तो हमने ये देखा था, दूसरे चैनल तो हमें कुछ और बता रहा है, तो इसमें सच क्या है. फिर दर्शक बंटने लगते हैं और फिर विश्वास टूटने लगता है और मीडिया की भूमिका पर सवाल खड़े होते हैं, जो स्थिति आज बनकर खड़ी हो गई है. खबर ब्रेक करने को लेकर, खबर अपनी तरह से दिखाने को लेकर, और सब चैनल्स ने अपनी अपनी एक लाइन पकड़ी हुई है. वो उस लाइन से खबर दिखाना चाहते हैं. जो लाइन पे उनकी खबर जाती है कि हाँ ये जो हमने लाइन पकड़ी हुई इस पे जा रही है, इस तरह से ये पूरा का पूरा मामला चल रहा है. और दर्शक इस समय मूर्ख नहीं है, दर्शक बहुत समझदार दर्शक हैं. वो तुरंत भाप जाते हैं कि कहां से खेल खेला जा रहा है ये खबरों को लेकर. अच्छा उज्ज्वल, बड़ा सटीक मुद्दा आपने रखा. दर्शक समजदार हो चुका है. लोक आता समजतायत की आपल्यापर्यंत येणारी माहिती ही खरोखरची तशी माहिती आहे का. उज्ज्वल, मैं जानना चाहूंगा, दर्शक के पास ये ज्ञान कहां से आया? क्या सोशल मीडिया उसे अपडेट कर रही है या सोशल मीडिया उन चीजों को उजागर कर रही है जो मेन स्ट्रीम मीडिया या तो दिखा नहीं पा रहा है या दिखाना नहीं चाहता? निश्चित तौर पर प्रसाद, देखिए इस मामले को, सुशांत सिंह राजपूत मामले को पहले तो मेन स्ट्रीम मीडिया ने उठाया ही नहीं था. सोशल मीडिया पर ही ये मुद्दा गर्मा रहा था. लोग सवाल पूछ रहे थे. मैं भी बॉलीवुड पत्रकार रहा हूं, मुझसे भी बहुत से लोगों ने सवाल पूछने शुरू किए कि आप इस पर वीडियोस बनाइए. तो वहीं से मेरे भी वीडियो बनाने का सिलसिला शुरू हुआ. कहीं ना कहीं दर्शकों को लग रहा था कि मेन स्ट्रीम मीडिया इसको तवज्जो नहीं दे रहा है, इस पर ध्यान नहीं दे रहा है. और वहीं से इस बात का हमें पता चलता है कि दर्शकों को समझ है कि क्या दिखाया जाना चाहिए, लेकिन शायद समाचार चैनलों को बहुत देर से समझ में आया कि क्या दिखाया जाना चाहिए. अब उनको समझ में आया है तो अब भी वो बटे हुए दिखाई दे रहे हैं. अब वो दिखा तो रहे हैं उस खबर को, लेकिन अपने अपने हिसाब से दिखा रहे हैं. तो कहीं ना कहीं दर्शक इस समय जज बने हुए हैं. दर्शक बहुत समझदार हैं, उनको पता है लोक प्रेक्षक पडता है, कहाँ हलका पडता. लोक, याचा अर्थ ते वाचक असतील किंवा प्रेक्षक असतील, हे निर्णायक भूमिकेत आहेत. हे माध्यमांना कळायला वेळ लागला असा निष्कर्ष उज्ज्वल त्रिवेदी काढतात. गणेश सोबनींकडे जाण्याची वेळ आहे. गणेशजी, कायदे तज्ञ हे सुद्धा काही या स्पर्धेत मागे आहेत असं मी म्हणणार नाही. आणि मी जबाबदारीनं सांगेन, ज्या पद्धतीनं तपास यंत्रणा सुद्धा माध्यमांच्या खांद्यावर बंदूक ठेवतात त्या पद्धतीनं कायदे तज्ञही आपापलं सोयीचं माध्यम निवडतायत आणि आपल्याला जी गोष्ट समाजात पसरवायची आहे त्या पद्धतीची माहिती लीक करतायत. ही कायदे तज्ञांमधली नवी ब्रीड आहे का? नाही, मला तसं वाटत नाही. कारण कायदे तज्ञ जे आहे ते एकतर सुशांत सिंगने आत्महत्या केली ह्या अँगलनी त्यांचं मत व्यक्त करतायत, किंवा हा खुनाचा प्रकार असू शकतो या बाबतीत ते त्यांचं वक्तव्य जारी करतात. एक लक्षात घ्या की आता जे सुशांत सिंगचं प्रकरण 14 जून पासून जे सुरू आहे, अव्याहतपणे आपण 80-90 दिवस हे ऐकतोय, सकाळ संध्याकाळ रात्रभर. आता लोक आता न्यूज चॅनल बंद झाले बघायचे. असाच प्रकार शीना बोरा प्रकरणामध्ये झालेला होता. आणि जिथे तपास अधिकाऱ्यांनी त्या संबंधित घटनेबद्दल ज्यांना काही माहिती आहे त्यांची टिपणं सीआरपीसी किंवा फौजदारी प्रक्रिया समितीच्या 161च्या अगोदर घ्यायच्या अगोदरच या चॅनलच्या लोकांनी त्यांची जी बोंडकी असतात ती घेऊन त्यांची स्टेटमेंट घेतलेली आहे. कायद्याच्या भाषेमध्ये याला मी एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन असं म्हणतो. आणि हे जे सगळं जे आता आपण प्रसादजी आपण उल्लेख केला की व्हॉट्सअपचे चॅट देखील दाखवले जात आहेत. साहजिकच हे जे चॅट्स आहेत ते तपास अधिकाऱ्यांच्या कब्जामध्ये आहे आणि ते जर वृत्तपत्रिकेच्या हाती जर लागत असतील तर कुठेतरी हा लिकेजचा प्रकार नक्कीच आहे. आणि हा संपूर्ण जो काही प्रकार झालेला आहे तो अतिशय पोरखेड आहे. पहिली गोष्ट पण गणेशजी, हा सगळा लिकेजचा प्रकार हा एका बाजूला तपास यंत्रणांच्याकडून होत असताना दुसऱ्या बाजूला कायदे तज्ञ किंवा अशिलाचे वकील ज्या पद्धतीने येऊन प्रकरण असंच आहे, सीबीआयच्या कडून अमुक अमुक गोष्ट सांगितली गेली, अशा छोटी छोटी पिल्ल सोडायला लागली आहेत ना,
त्यांना सर्वात जास्त त्रास माध्यमांनाच व्हायला लागलाय आणि याची असं जबाबदारी कायदेतज्ञांवर पण येतेच की. सांगतो ना. तर 2 दिवसापर्यंत सर्वांची अशी धारणा होती की हा खुनाचा प्रकार आहे. आज शुक्रवारी आपला कार्यक्रम होतोय. साधारण मंगळवार बुधवार पासून असा एक संदेश यायला लागला की सीबीआयने खुनाची शक्यता फेटाळून लावलेली आहे आणि हा आत्महत्येच्या निष्कर्षापर्यंत सीबीआय आलेले आहे असं थोड्याशा बातम्या प्रसूत व्हायला लागलेल्या होत्या. तोवरी जर रियाच्या वकिलांनी तिची जर बाजू मांडली की तिचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, भले ती सुशांत सिंगची किती घनिष्ठ मैत्रीण असो, तिला कित्येक गोष्टी त्याच्या खासगी माहिती असो, त्याचे आर्थिक व्यवहार माहिती असो, त्या वकील मंडळींनी तिच्या माध्यमातून तिची बाजू मांडलेली आहे. मी वकिलांना कुठल्याही तऱ्हेचा दोष देणार नाही, कारण ते ज्यांचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्या वतीने त्यांनी त्यांची भूमिका व्यक्त केलेली आहे. परंतु ज्या तऱ्हेने 14 जून पासून हे प्रकरण चालू आहे, हे 2 शब्दांमध्ये जर सांगायचं झालं ते एका प्रकारे हा सुपारी जर्नलिझम आहे. हा सुपारी जर्नलिझम आहे तुम्ही असं म्हणताय. मला उज्ज्वल त्रिवेदीला विचारायचं है, उज्ज्वल क्या ये सचमुच सुपारी जर्नलिज्म के व्याख्या में बैठने वाली चीज है, और अगर है तो ये किसकी सुपारी है, ले कौन रहा और दे कौन रहा है सुपारी? प्रसाद, मैं कुछ हद तक इससे अग्री करता हूं, क्योंकि जहां तक मीडिया का सवाल है, मीडिया की जो पहली जिम्मेदारी बनती है सही समाचार देना, लोकतंत्र का चौथा स्तंभ होने की जो जिम्मेदारी निभानी है, वो इसमें नहीं निभाई जा रही है. ये बिल्कुल साफ है कि नहीं निभाई जा रही है. वो उसके कई कारण हैं. पहले आपने समाचार को उठाया ही नहीं, और जब आपने समाचार पे खबरें दिखाई तो अपने हिसाब से दिखाई, और फिर इसमें कुछ लोग लग गए अपना अपना मोटिव उसको सीधा कर रहे हैं. तो ये जो एक जिम्मेदारी होती है निष्पक्ष होकर सच के साथ खड़े होने की, ईमानदार पत्रकारिता जो होती है, वो नहीं है इसमें. लेकिन उज्ज्वल जी, मैं आपको रोक के एक सवाल करूंगा. इस बीच एडवोकेट सोनी ने एक और चीज कही. 4 दिन पहले तक जो मामला हत्या का था, अब वो लोगों को आत्महत्या है ऐसा बताया जा रहा है. क्या यही कुछ चीजें बदल नहीं रही है और उसके लिए मीडिया का इस्तेमाल हो रहा है, ऐसा अगर मैं कहूं तो? मैं इसी बारे में बताना चाहता हूं कि कल शाम को ही सीबीआई ने एक ऑफिशियल स्टेटमेंट जारी किया है, जिसमें सीबीआई ने साफ तौर पर कहा है कि हमारा हवाला देकर जो खबरें दिखाई जा रही हैं वो गलत हैं. और साथ ही ये खबर भी गलत है कि जिसमें कहा जा रहा है कि एम्स ने कोई फैसला सुना दिया है जिसके बाद मर्डर थ्योरी रूल आउट हो गई है. तो ना तो मर्डर थ्योरी रूल आउट हुई है, ना सुसाइड थ्योरी रूल आउट हुई है. इस समय जांच चल रही है, इन्वेस्टिगेशन चल रहा है. ये जो खबरें आती हैं कि ये फैसला ले लिया गया है, खबरें वहीं पर गलत होती हैं. अच्छा, कुछ ठीक है. चैनल्स हैं जो पर्टिकुलर खबरें दबा देते हैं और कुछ चैनल्स हैं पर्टिकुलर खबरें उठा के दिखाते हैं. तो वो अपनी अपनी लाइन उन्होंने पकड़ ली है कि किस लाइन में हमको दिखाना है कौन सी खबर. अच्छा, ठीक आहे. सर, SM देशमुख आहेत आपल्यासोबत. SM, माध्यम जर समजा एक पद्धतीची ठराविक लाईन घेऊन चालणार असतील तर त्याचं नुकसान समाजात माहिती पोहोचवण्याबाबत कसं होतं? आता त्रिवेदी जे बोलले ना की सीबीआय असं काल खुलासा केला की चुकीच्या पद्धतीने मांडलं जात आहे, तर मला असं वाटतं की ज्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत किंवा माध्यमांपर्यंत गेल्या पाहिजे असं सीबीआयला वाटतं, ते रोज पत्रकार परिषद घेऊन का नाही सांगत की आज दिवसभरामध्ये हे झालंय, दिवसभरामध्ये ते झालंय. तर हे सगळं सांगायचं नाही. त्यामुळे मीडियाला ज्या सोर्सेस मधून बातम्या मिळत जातात त्या आधारे दाखवलं तर ते परत म्हणायचं की ह्या बातम्या चुकीच्या दाखवल्या जातात. अगदी बरोबर. SM, फार बरं झालं हा महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला. इथे कसं आहे ना, सरसकट माध्यमांना झोडपण्याचा प्रकार आहे. नाही नाही नाही. आणि सोनी साहेब जे म्हणले सुपारी जर्नलिझम, तर मला असं वाटतं की हा फार मोठा म्हणजे पत्रकारांवर सगळ्या अन्याय करणारा विषय आहे की याच्यामध्ये जे जे घटक चुकतायत त्यांना आपण दुर्लक्ष करतो आणि एकतर मीडियाला टार्गेट करून त्यांना झोडपत राहतोय. तर हे काही बरोबर नाही. याच्यामध्ये काही पोलिसांची चूकच नाही का, याच्यामध्ये काही वकिलांची चूकच नाही का, याच्यामध्ये सीबीआयची काही चूकच नाही का? मग एका मीडियाला फक्त आम्ही बातम्या दाखवतो म्हणून आम्हाला तुम्ही टार्गेट करताय. आणि तुम्ही हे सगळं एवढं जे काही नाटक लावलेलं आहे 15 दिवसापासून सीबीआय सगळे चौकशी करताय, एकदा तरी त्यांनी समोर येऊन सांगितलं मीडियाला की अशा पद्धतीची चौकशी चालू आहे. अगदी बरोबर. अगदी. SM, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. एक छोटीशी माहिती यामध्ये द्यायला हवी, ती म्हणजे अशी की बरेच दिवस मुंबईच्या पोलिसांच्याकडून तपास सुरू असल्याचा दावा केला गेला. एक दिवस फक्त मुंबईच्या पोलिसांच्या प्रवक्त्यांनी येऊन सांगितलं की या प्रकरणात इतकं घडलेलं आहे, अमुक अमुक माहिती खोटी आहे, या पुढची माहिती आम्हाला जेव्हा द्यायची असेल तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ. धनराज वंजारी आहेत माझ्या सोबत, त्यांना एक प्रश्न विचारतो. SM, बरं आपला मुद्दा पूर्ण करा पटकन. नाही एक मिनिट. म्हणजे जिल्हा पातळीवर दिवसभरामध्ये काय काय घटना घडल्यात हे पोलीस रोज प्रेस नोट काढून पत्रकारांना सांगतात.
ह्या घटनेकडे सगळ्या महाराष्ट्राचं नव्हे देशाचं लक्ष आहे. सीबीआय कुठल्या स्तरावर आहे, कुठल्या पायरीवर आहे, कुठल्या स्तरावरचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. ही जी माहिती गुप्त असेल तर ती नका सांगू, परंतु जी जुजवी माहिती ती रोज सांगा ना मीडियाला. तुम्ही काय हरकत काय त्याच्यामध्ये, आज लपवण्यासारखं काय चाललेलं आहे? तर हे सगळं होत नाही आणि मीडियाच्या नावाने ओरड केली जाते. तर हे काही बरोबर नाही असं मला वाटतं. पण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलात की जी माहिती द्यायला हवी, ज्या गोष्टीकडे समाजाचं लक्ष आहे त्याबाबत समाजात गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून तपास यंत्रणांनी बोलायला हवं. पण धनराज वंजारींना तो मुद्दा पटत नाहीये, कारण त्यांनी मगाशी असा आक्षेप नोंदवला की विषय तपासाचा आहे, तपास जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत माध्यमांशी बोलता येत नसतं. धनराज वंजारी, मग अशा वेळेला माध्यमांनी माहिती काढण्याच्यासाठी प्रयत्न सुरू केला तर त्याला तुम्ही सुपारी जर्नलिझम ठरवणार आहात का? डेफिनेटली सुपारी जर्नलिझम नाही, मी त्याच्याही पुढे जाऊन सांगू, या गँगस्टरिझम आहे जर्नलिझम मधला, त्याच्याही पुढे जाऊन म्हणेल. त्याचं कारण असं आहे, पण ते गँगस्टरिझम थांबवण्याच्यासाठी स्वतःही काहीतरी थोडा एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे की तपास यंत्रणांनी, का माध्यमांनी गप्प बसावा अशी अपेक्षा असते? हो, तुमची अपेक्षा असणं रास्त आहे प्रसाद, पण तपास यंत्रणांनी आपला तपास सॅक्रिफाय करून आणि आरोपीला त्याची कशी मदत होईल हे जर करून जर पाऊल पुढे टाकायचं असेल तर आय सेड नो. कुठलाही प्रोफेशनल इन्व्हेस्टिगेटर आपली माहिती लीक केलेली जर उद्या आरोपीच्या बेनिफिटला जाणार असेल किंवा नंतरच्या येणाऱ्या माहितीमध्ये कॉन्ट्रडिक्शन निर्माण होणार असेल तर कधीही मीडियाला डायव्हर्ट करणार नाही. असं कुठलंही कायदेशीर बंधन त्याच्यामध्ये नाही. तुझ्या माहितीसाठी तू जे विचारलं की मुंबई पोलीसच्या प्रवक्त्यांनी खूप उशिरा, प्रवक्त्यांनी नाही, मुंबई पोलीसच्या कमिशनरनी येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली, योग्य वेळी घेतली आणि उरलेल्या प्रश्नाला त्यांनी सांगितलं. पण धनराजजी, मी आपल्याला रोखतोय, माझा एक प्रश्न ऐकून घ्या, माझा प्रश्न कृपया ऐका. कसं आहे, ज्या वेळेला माध्यमांच्या कडून येणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचत असते, जनता त्याबाबत संवेदनशील असते, ती त्या माहितीचं आकलन, विश्लेषण आणि ग्रहण करत असते, त्यावेळेला नवी माहिती येणंच बंद होऊन जातं एकदम, आणि मग तिथे संशय नाही येणार का? म्हणजे यू मीन टू से की पोलिसांनी ऍट द कॉस्ट ऑफ देअर इन्व्हेस्टिगेशन अँड प्रोक्युअरमेंट ऑफ एव्हिडन्स ही माहिती माध्यमांना द्यावी? नाही, मी असं नाही म्हणणार धनराजजी, माझी तशी भूमिका नाही. मी तुम्हाला काय म्हणतोय, ज्या माहितीच्या बाबत गोंधळ उडालेला आहे ती माहिती खरी का खोटी हे तरी सांगता येतं का नाही? आता ही माहिती खरी की खोटी, जसं सोहनी म्हणाले, आय अप्रिशिएट हिज कॉमेंट की लोक सुज्ञ झालेले आहेत, लोकांना हे कळतं कुठलं खोटं आहे आणि कुठलं खरं आहे. आज एवढे दिवस सीबीआयचा तपास झाल्यानंतर सीबीआय जर म्हणत असेल की आम्हाला मर्डर थेअरी याच्यामध्ये खरोखर वाटत नाहीये आणि आमचा तपास चालूच आहे, तर डेफिनेटली लोकांना. पण धनराजजी, त्यांनी असं काही म्हटलंच नाही, हेच तर आहे सगळ्यात महत्वाचं. नाही, सीबीआयने असं काही म्हटलंच नाही, तरी पण तुम्ही पण असं जर आपल्या चॅनलवर येऊन प्रवक्त्याने बोललं, प्रसाद आय रिक्वेस्ट यू लेट मी कम्प्लीट माय सेंटेन्स. ठीक आहे, ओके सर. हा जो इन्फॉर्मेशन डायव्हर्ज करण्याचा भाग एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी पोलीसची आहे ना, ती कायदा समोर ठेवून त्यांना घ्यावी लागते. माझ्याकडे उदाहरणं आहेत, तेलगी पासूनची सगळी उदाहरणं आहे की जिथे जॉईंट कमिशनर आणि कमिशनर सुद्धा अरेस्ट झाले होते पण सुटले, कारण डिस्पॅरिटी इन इन्फॉर्मेशन. आज जर प्रीमॅच्युअर स्टेजला अनिष्कर्षित एखाद्या मुद्द्यावर एखादा तपास अधिकारी बोलत असेल आणि समजा निष्कर्षाप्रत जाता जाता जर ते कॉन्ट्रॅडिक्ट झालं तर प्रामाणिकपणे सगळे जर्नलिस्ट आणि तूही छातीवर हात ठेवून सांग, याचा फायदा कोणाला मिळेल? आरोपीला मिळेल की नाही? खरंच हे पोलिसाचं अनैतिक काम नाही का? बरोबर आहे, मी मान्य करतो की एखाद्या माहितीच्या मधली तफावत ही आरोपीच्या लाभाची बाब असते. मला एक पुढचा मुद्दा आहे, तो मी उज्ज्वल त्रिवेदींकडे घेऊन जातोय. आपल्यासोबत उज्ज्वल त्रिवेदी आता वेबच्या माध्यमातून जोड़े गेलेले हैं। उज्ज्वल, आपसे एक सवाल जरूर ये करेंगे, अगर समझिए पुलिस समय समय पर सूचना नहीं देना चाहती, मीडिया अपने तरीके से सूचना ढूंढने की कोशिश करती है, इसके बीच में जो डिफरेंस पैदा हो रहा है ना, वो सबसे बड़ी विवाद की वजह बनता जा रहा है। इस विवाद को खत्म करने के लिए कोई रास्ता है या केवल और केवल हम मीडिया और जो इन्वेस्टिगेशन की एजेंसी हैं उन्हें ही कोसते रहेंगे? प्रसाद, देखिए, सबसे सही तरीका यही होगा कि सीबीआई या तो हफ्ते में 2 बार या 3 बार अपना एक प्रेस स्टेटमेंट जारी करे जिसमें वो बताए जितनी जानकारी वो साझा करना चाहती है, 1 सेंटेंस में हो, 2 सेंटेंस में हो या 4 सेंटेंस में हो, ताकि उस
को प्रकाशित किया जा सके, उसका हवाला देके बात की जा सके। और जब तक ये नहीं होगा तो ये सब चलता रहेगा, क्योंकि आपने भी बहुत लंबा चौड़ा आपका करियर रहा है जर्नलिज्म में, मेरा भी रहा है। हम लोग खबर निकालना चाहते हैं और कोशिश होती है कि अंदर की खबर कुछ पता चले, अलग अलग सोर्सेज होते हैं, सभी समाचार चैनल्स के होते हैं, तो ये तो चलता रहेगा। अगर वहां से कोई ऑफिशियल स्टेटमेंट नहीं आया तो निश्चित रूप से ये चीजें चला करेंगी कि लोग अपने अपने सोर्सेज से खबरें निकालेंगे, उस पर उसे अपने अपने हिसाब से चलाएंगे, बिल्कुल। क्योंकि नुकसानदायक भी होता है। बिल्कुल बिल्कुल। गणेश सोवनी, या मुद्द्यानं एक प्रश्न तुम्हालाही थेट विचारावासा वाटतो की मग जर माध्यमं त्यांच्या त्यांच्या कामाचा भाग म्हणून माहिती काढायला जात असतील आणि त्या माहितीलाही जर तुम्ही सुपारी जर्नलिझम ठरवणार असाल तर हा अन्याय नाही माध्यमांवरचा? बिलकुल नाही, कारण एक लक्षात घ्या, या सर्व प्रकरणामध्ये दृकश्राव्य माध्यम म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया इतका पुढा गेलेला आहे ह्या प्रकरणामध्ये, सुशांत सिंगचा किंवा पूर्वी जेव्हा शीना बोरा प्रकरण होतं तेव्हा, की त्यांनी अक्षरशः न्यायिक जी व्यवस्था जी आपल्याला ज्याला क्रिमिनल जस्टिस सिस्टीम म्हणतो आपण, की तपास अधिकारी, सरकारी वकील, न्याय यंत्रणा आणि शेवटी न्यायाधीशाची भूमिका, या सर्व भूमिका हे वृत्तपत्र, आता वृत्तपत्र आम्ही कुठेतरी मागे पडतोय म्हणून ते इलेक्ट्रॉनिक मीडियाला थोडीशी आता स्पर्धा करायला लागलेली आहेत, परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी या सर्व प्रकरणामध्ये न्याय संस्थेवरती कुरघोडी केलेली आहे, इतकं त्यांचं ओव्हररीच झालेलं आहे, पहिली गोष्ट। नाही, पण याला तुम्ही इतकं ओव्हर कसं म्हणता? हे एका बाजूला त्यांच्या अभिव्यक्तीचं पण स्वातंत्र्य आहे, जर समजा त्याला कोणत्या प्रकारे तुम्ही कायद्यानं बंधन घालणार असाल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करा ना, रोखलंय कोणी? बरोबर, पण तपासाला जर बाधा येणार असेल तर त्याला कुठेतरी रोख मिळालाच पाहिजे। काल मुंबई उच्च न्यायालयाने 2 जनहित याचिकांमध्ये एक 4 पानी एक हुकूम आदेश केलेला आहे, म्हणजे रिस्ट्रेट ऑर्डर त्याला असं म्हटलंय, आणि त्या 2 पील मध्ये एक पील आहे ते 3 जागरूक मंडळींनी केलेले आहे, दुसरं जे पील आहे ते महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांमध्ये ज्यांनी आयुक्त किंवा डायरेक्टर जनरल म्हणजे महासंचालकांची कामं केलेली आहेत, अशा मंडळांनी एकत्र येऊन एक पील केलेलं आहे। बरोबर। आणि त्याच्यामध्ये त्याचं हेच म्हणणं आहे की ज्या तऱ्हेने सर्व प्रसिद्धी माध्यमे ओव्हररीच करतायत हे अतिशय दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे। आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे जे अध्यक्ष जे आहेत माननीय चंद्रमौली कुमार प्रसाद म्हणून जे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे, त्यांनी देखील 15 ऑगस्टला एक प्रसिद्धी पत्रक जारी करून कुठेतरी याला रिस्ट्रेट हवा, याच्यात एक वेगळा अँगल आहे गणेशजी, याच्यामध्ये एक वेगळा अँगल आहे। मला नरेंद्र बाबळेंकडे त्या निमित्तानं जायचं आहे। नरेंद्रजी, एक प्रश्न थेट विचारतो, व्यक्तिगत न घेता त्याचं उत्तर द्या। सोशल मीडिया, टीव्ही चॅनल्स यांच्यावर माहिती आधी आली म्हणून छापील माध्यमांमध्ये या संपूर्ण प्रकरणात अस्वस्थता वाढली आहे आणि त्यातून इतरांना टार्गेट करण्याचे प्रकार घडतात? नाही, मला प्रसादजी असं मला मुळीच वाटत नाही। आता जर आपण पाहिलं की वृत्तवाहिन्या किंवा प्रिंट मीडिया यातला एक फरक असा आहे की वृत्तवाहिन्या म्हणजे आमचं पेपर छापायला गेलं, डेडलाईन संपली की आम्ही जबाबदारीतून मुक्त होतो, पण वृत्तवाहिन्यांना 24 तास बातम्या द्याव्या लागतात। एक वृत्तवाहिनी म्हणजे एक राक्षस आहे, त्याला ते खाद्य द्यावं लागतं आणि त्यामुळे त्या बातम्या नरेंद्रजी, वृत्तवाहिन्या राक्षस असतील तर प्रिंटच्या माध्यमांना काय म्हणायचं नाही कोणी? तुम्ही सरसकट म्हणताय की वृत्तवाहिन्या चांगल्या अर्थाने बोलतोय, मी चांगल्या अर्थाने बोलतोय। अच्छा अच्छा अच्छा, चांगल्या अर्थाने राक्षस पण असायला लागले। मी चांगल्या अर्थाने राक्षसपणा चांगल्या अर्थाने राक्षस कसं म्हणलं जाऊ शकतं कोणाला? ठीक आहे, त्यांना खाद्य जसं राक्षसाला खाद्य लागतं तसं बातम्यांचं खाद्य वृत्तवाहिन्यांना लागतं आणि त्यामुळे 24 तास त्यांना बातम्या द्याव्या लागतात। आणि त्यातून जर त्यांनी आमच्या आधी बातमी दिली छापील माध्यमांच्या आधी तर त्यात वावग असं काही नाही आणि कोणी वाईट वाटण्याचं कारण नाही। आणि त्यातून आपली इलेक्ट्रॉनिक वाहिन्या टार्गेट केल्या जातात असं मला मुळीच वाटत नाही। एस.एम. देशमुख यांना एक पटकन पुढचा प्रश्न विचारून घेऊयात, आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे नरेंद्रजी एक पटकन प्रश्न एस.एम. ना आहे माझा। एस.एम. ही जी अंतर्गत स्पर्धा आहे विरुद्ध टीव्ही, फक्त एक तुमचं अभिनंदन करतो प्रसादजी, हा विषय तुम्ही घेऊन एका चांगल्या विषयाला वाचा फोडलीत आणि तुमचं निपक्षपातीपणा तुम्ही इथं दाखवून द्याल, त्याबद्दल तुमचं अभिनंदन। धन्यवाद नरेंद्रजी। पुढचा मुद्दा माझा एक पटकन एस.एम. कडे आहे। एस.एम. ज्या पद्धतीनं प्रिंट आणि टीव्हीतला संघर्ष आहे तो काही लपून राहत नाही, हा संघर्ष सुद्धा आपण एकमेकांना जास्त अडचणीत आणण्यासाठी नाही वापरत आहोत, तो टाळला गेला पाहिजे। नाही प्रसाद, माझं मत असं आहे की प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक असा भेद करण्याचं आपण काही कारण नाही। दोन्ही माध्यमांना बातम्या जनतेपर्यंत पोहोचणं हे दोन्ही माध्यमांचं काम आहे। मग इलेक्ट्रॉनिक जास्त पद्धतीनं देत असेल, प्रिंटवाले कमी पद्धतीनं देत असतील,
परंतु माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे दोन्ही माध्यमांचं काम आहे. आणि मला असं नाही वाटत की स्पर्धा चालू आहे. आता हे जे काही इलेक्ट्रॉनिकवर जास्त प्रमाणामध्ये जे टीका केली जाते किंवा जे आक्षेप घेतले जातात ते प्रिंटवाल्याकडून नाहीच घेतले जात. हे बाहेरचे जी काही मंडळी आहे, पोलीस असतील, वकील असतील, राजकारणी असतील, ही सगळी मंडळी इलेक्ट्रॉनिक मीडियावर टीका करत असते. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यामध्ये भेद करण्याचं कारण नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे प्रसादजी की बातमी जाणून घेणं हे नागरिकांचं, प्रत्येक वाचकांचं हक्क आहे. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल की सीबीआयने काही माहिती द्यायचं काही कारण नाही, तर मला असं वाटतं की मग आम्हाला ज्या सोर्सेस कडून जी बातमी मिळत राहणार आहे ती आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. अगदी बरोबर. या मुद्द्यावर थोडंसं थांबवतो. एक छोटी विश्रांती आपल्याला गरजेची आहे. त्यानंतर चर्चा असणार आहे या संपूर्ण प्रकरणात जी जी माणसं आत्ता नाव स्वरूपात पुढे येत आहेत ती गुंतलेली आहेत असं मी म्हणणार नाही. ज्या माणसांची नावं येत आहेत त्यांची मीडिया ट्रायल सुरू झाली आहे का, आणि न्याय यंत्रणेला हा एक समांतर पर्याय उभा राहतोय का, तो लोकशाहीला योग्य आहे का? लक्षवेधीच्या पुढच्या भागात त्याचीच चर्चा.